रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेला दिलाय। येत्या 8 दिवसांमध्ये कारवाई करावी अशा आदेशाचं पत्र रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेला मिळालंय। त्यामुळे शिक्षण सेवक भरतीचा मार्ग आता मोकळा होईल अशी चिन्ह आहेत। स्थानिकांनाच प्राधान्य मिळालं पाहिजे या मुद्द्यावरून रत्नागिरीत राजकीय पक्षांनी शिक्षण सेवक भरती उधळून लावली होती आणि त्याचा फटका राज्यभरातल्या उमेदवारांना बसला होता। अशा प्रकारे भूमिका घेता येणार नाही असं मुख्यमंत्र्यांनीही स्पष्ट केलं होतं। आणि या संदर्भात स्थानिक शिक्षण सेवकांचा संताप आहे। त्यांचं नेमकं काय म्हणणं आहे ते जाणून घेतलं आमचे रिपोर्टर दिनेश केळुसकर यांनी। रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या शिक्षण सेवक भरतीचा प्रश्न अजूनही मार्गी लागलेला नाही आणि त्यातच 2 दिवसापूर्वी शिक्षण विभागाकडून दोन्ही जिल्ह्याच्या जिल्हा परिषदांना असं पत्र आलेलं आहे की ही शिक्षण सेवक भरती जी आहे ती पूर्वीच्याच पद्धतीप्रमाणे तात्काळ करावी, 8 दिवसात भरती करावी। जी पूर्वीची परीक्षा झालेली आहे सीईटी, कॉमन सीईटी आणि जे मेरिट लागलेले आहेत त्यानुसार करावी आणि त्यामुळे या विरोधात सगळे स्थानिक जे शिक्षण सेवक आहेत जे इतके दिवस आंदोलन करत होते त्यांच्यामध्ये संतापाची भावना आहे। त्यांना या पत्र ज्यावेळी आलेलं असं समजलं त्यावेळी त्यांनी पुन्हा एकदा आंदोलन छेडण्याचा इशारा दिलेला आहे। आपल्याबरोबर काही हे सगळे शिक्षण सेवक आहेत, त्यातल्या काही जणांच्या आपण प्रतिक्रिया घेऊयात। मला सांग, हे जे पत्र आलेलं आहे सगळे पुन्हा एकदा याच पद्धतीने भरती करावी पूर्वीच्याच पद्धतीने, काय आता तुम्ही निर्णय घेणार आहात, काय झालं? हे जर पत्राचा विचार करून जर भरती करण्याचा विचार शासन करत असेल तर त्यांचा गैरसमज आहे आणि आम्ही हे आंदोलन जर त्यांनी भरती सुरू केले तर अधिकाधिक तीव्र करू। शासनाकडे आमच्याकडून ग्राम पातळीवरून सुद्धा निवेदने गेलेली आहेत की सरपंचांची मागणी आहेत, स्थानिक शिक्षकच पाहिजेत, विद्यार्थ्यांची मागणी आहे, स्थानिक शिक्षण सेवकच त्यांचं भलं करू शकतो। त्यामुळे हे आंदोलन आम्ही अधिकाधिक तीव्र करून स्थानिकांनाच प्राधान्य मिळवून देणार आहोत। पण या सगळ्या शिक्षण सेवकांचा प्रश्न जे मांडत होते ते स्थानिक सगळे शिक्षण सेवक स्थानिक लोकप्रतिनिधींकडेही गेलेले होते सगळे शिक्षण सेवक। त्यांना सुद्धा सांगितलेलं होतं या लोकप्रतिनिधींकडून तुम्हाला स्थानिक लोकप्रतिनिधी आमदार असतील, खासदार असतील, त्यांनी काय आश्वासनं दिली होती, काय तुम्हाला अनुभव आला या प्रश्नात? इथल्या लोकप्रतिनिधी आमदारांनी स्थानिकांनाच प्राधान्य देऊ असं अगदी पहिल्यापासून आम्हाला पाठिंबा दिला होता। पण हळूहळू आम्ही तीव्रता वाढवली आणि त्यांनी मात्र हळूहळू पाठिंबा काढून घ्यायला सुरुवात केली। आता तर आम्हाला असं वाटतंय की आता आम्हाला कोणीही वाली नाही, आम्हालाच आंदोलन हे करावं लागणार आहे। सध्या सुरू असलेली शिक्षण सेवक भरती ती पूर्णपणे भ्रष्ट आणि वादग्रस्त आहे आणि आम्ही वारंवार शासनाच्या निदर्शनास आणून दिलेल्या आहेत। त्यांच्या सीईटी मध्ये झालेल्या सर्व चुका, त्यांची डावळलेली मुलाखत प्रक्रिया आणि जी खोटी आरक्षण लावून स्थानिकांना फसवण्यात आलेलं आहे याबद्दल आम्ही उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे। आम्हाला खात्री आहे, आम्हाला अशी आशा आहे की आमच्या बाजूने 100% निकाल लागणार आहे। तरी आम्हाला आता असं समजलं की झेडपीकडं आहे ती भरती आहे त्या पद्धतीने करावी असं पत्र आलंय आणि ह्या पत्राचा विचार करून जर झेडपी लगेचच भरती चालू करणार असेल तर आमच्यावर अन्याय हा होणार आहे। या सगळ्या समस्येवर तातडीने तोडगा काढावा अशीच इथल्या सगळ्या स्थानिक शिक्षण सेवक आणि विद्यार्थ्यांची अपेक्षा आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट विजय बासुतकर सह दिनेश केळुसकर, IBN लोकमत, रत्नागिरी। आणि इतर बातम्यांवर आपण नजर टाकणार आहोत, पण या बुलेटिनमध्ये आता घेतो एक ब्रेक। पहा फक्त IBN लोकमत।